सो हे यू शेफ किचन फॅमिली, आज मी तुम्हाला एक रताळ्याची अशी स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे जे तुम्ही तुमच्या लंच टाईममध्ये खाऊ शकता आणि जी प्रोटीनयुक्त आहे. सो इथे मी पहिले तर म्हणजे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे इकडे, आणि आता ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे. तर हे एक रताळ्याचं तडका म्हणू शकतात किंवा रताळे ताक अशी रेसिपी आहे. नंतर ही मोहरी जशी तडतडली त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. बारीक चॉप केलेली मिरची आपल्याला इथे टाकायची आहे. सो तुम्ही जेवढ्या प्रमाणात करत असाल तसं तुम्हाला त्या प्रमाणात कढीपत्ता आणि बारीक चॉप केलेली मिरची इकडे तुम्हाला ॲड करायची आहे. आणि जसं ती तडतडली तर त्याच्यामध्ये आपल्याला रताळे टाकायचे आहेत. ते रताळे जे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत आणि यांना चॉप करून घेतलं आहे. सेम जसं आपण बटाट्याची भाजी करतो उकडलेल्या बटाट्याची, तसंच आपण सेम रताळ्याची भाजीसुद्धा करू शकतो. आणि मग यामध्ये आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे. थोडंसं ह्याला फ्राय करून घ्यायचं फोडणीमध्ये. आणि जिरा तुम्ही टाकू शकता, जिरे ऑप्शनल आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला, तुमच्या आवडीचे मसाले जे तुम्ही फेवरेट टाकतायत, लाल तिखट मसाला. जर तुम्हाला फक्त गरम मसाल्यामध्ये करायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकतात. नुसती ही रेसिपी अशीच तुम्ही मसाल्यामध्ये जरी तुम्ही रताळ्यांना फ्राय केलं तरी ते खूप टेस्टी लागतात आणि तेही तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत खाऊ शकता. तरी ते ऑप्शनल आहे. दही आणि दहीसोबत मी ह्याला छान असं मॅरिनेटसुद्धा करून तुम्ही डायरेक्टली ॲड करू शकता. बट एक ती फोडणी पण लागायला हवी, मसाले लागायला हवे. सो असं इथे मी मीठ टाकलं आहे चिमूटभर आणि थोडं पाणी शिंपडून तुम्हाला हे थोडंसं शिजू द्यायचं आहे. हे पूर्ण सुक्कं होऊन जातं. सुक्कं न होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवायचं आहे ह्याला, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते लागतील रताळ्याला नीट. आणि तुम्ही नुसतीच अशीसुद्धा रेसिपी खाऊ शकता, पण इथे मी ह्या स्टेप्स वाढवल्या. तिकडे मी थोडंसं पाणी टाकून दहीला एकदम क्रीम टेक्स्चर दिलं आहे आणि ते दही मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हे दही ॲड केलं, ह्याच्यामध्ये साखरसुद्धा टाकली. थोडंसं साखर मीठ दहीमध्ये ॲड करून एक क्रीमी टेक्स्चर येऊन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जसं हे शिजलं तर आता ह्याच्यामध्ये मी दही ॲड केली आहे आणि दहीसोबत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो जर का काही दही लवर्स असतील माझ्यासारखे सेम, सो तुम्ही ह्यामध्ये दही टाकून ही रेसिपी फक्त भातासोबत थोडंसं असं एक तुमचा प्रॉपर लंच आणि थोडंसं सॅलड, सो हा प्रॉपर तुमचा लंच बाउल रेडी होईल. आणि थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आणि ह्या दहीच्या प्रोसिजरनंतर तुम्हाला गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर आपलं दही फाटून जातं. आणि जिकडे इथे मला शूट करत असताना हे माझं दही इथे थोडंसं फाटून गेलं लगेच. आणि ह्याच्यावर तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात. मी ते चीज पण टाकलेलं आहे. चीज ऑप्शनल आहे. जर का तुम्ही चीज लवर्स पण असाल आणि तुम्हाला अजून काही असं क्रिएट करायचं आहे किंवा अजून काही तुम्हाला ॲड करायचे फ्लेवर्स, सो येस, इथे चीजसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. कांदा टमॅटो काय त्यांना आवडतो, तुम्ही तशी कांदा टमॅटोची फोडणी देऊ शकतात, कांद्याची स्पेशली. आणि असं तुम्ही नॉर्मल एक भाजीसारखंसुद्धा करू शकता. सो हे ऑप्शनल आहे स्टेप. सो इथे मी चीज ॲड केलं जेणेकरून अजून त्याला एक क्रीमी टेक्स्चर येईल आणि अजून जास्त एक म्हणजे एक वेगळा फ्लेवर येईल, स्वीटवाला एक वेगळा फ्लेवर आहे. आणि थोडं स्पाईस पण आहे मध्ये टेस्ट, सो तो पण एक ॲड होईल फ्लेवर. आणि येस, तुमच्या लंचसाठी ही रेसिपी खूप छान आहे. सो मी नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते.